दिव्यांग बांधवाची भेट पुण्यात झाली आणि पुण्यात झाल्याबरोबर मी त्यांना पाहिलं. ते अनेक अडचणी त्यांच्या समोर आणि मी सहज चर्चा केली आणि चर्चेतून बैठक झाली. मीटिंग झाली आणि मीटिंग मध्ये लगेच तिथे एक आंदोलनाचं नाव ठरलं. संघटनेचं नाव ठरलं. संघटनेचं नाव ठरल्यानंतर आमचं पहिलं आंदोलन देवणी झालं. प्रॉपर वेळेला जाणारं संघटन नव्हतं आणि ते नेतृत्व मी स्वीकारलं. खास म्हणजे अपंगांनी मला स्वीकारलं. मी अपंग नसताना सुद्धा मला स्वीकारलं, हे माझ्यासाठी फार अभिमानाची गोष्ट आहे. 95चा कायदा प्रत्यक्षात अंमलात आणला तर ते प्रहार अपंग आंदोलनाच्या मुळे तच आम्ही थांबलो नाही, तर दिव्यांग मंत्रालयच झालं पाहिजे याच्यासाठी हट्ट केला आणि आंदोलन झालं. ही लढाई आता दिव्यांग मंत्रालयापर्यंत स्थिर झालेली आहे. आता इथं थांबायचं नाही. मंत्रालय झालं. भारतात खरं तर वैभवशाली राज्य दिव्यांगासाठी म्हणून, एक ऐतिहासिक निर्णय म्हणून, दिव्यांगाला गतिमान करणारं म्हणून मला वाटतं निश्चितच या राज्याचं नाव प्रथम स्थानी घेतलं जाणार. बच्चू कडूचं नाव घेणार का नाही घेणार याचं आम्हाला काही सोयीसुट नाही आहे. पण माझं राज्य